SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. आज वास्तविक मनापासून आनंद होतो की जे उद्दिष्ट ठेवून भारतीय जनता पक्षानं सोलापूर शहरामध्ये काम केलं आणि त्या उद्दिष्टाची पूर्ती आज झालेली आपण सगळेजण पाहतोय. जे विकासाचे विजन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहराला आम्ही दाखवलं होतं, त्या विजनवर सोलापूर शहराने विश्वास ठेवला आणि याच्या अगोदर जी आश्वासनं आम्ही सोलापूर शहराला दिलेली होती त्या प्रत्येक आश्वासनाची पूर्ती झाल्यानंतर शहराला भरभरून आशीर्वाद आमच्या नगरसेवकांना दिलेले आहेत आणि ना भूतो भविष्यातील अशा पद्धतीचं यश या निमित्तानं शहरामध्ये दिलेलं आपण सगळेजण पाहतो. त्यामुळं आज आनंदाचा दिवस आहे आणि सगळ्या आमच्या नगरसेवकांना या निमित्तानं एकत्र बोलवणं, त्यांच्यासोबत चर्चा करणं आणि त्यांच्यासोबत स्नेहभोजन घेणं, त्याच वेळी आमच्या पत्रकार बांधवांच्या सोबत स्नेहभोजन घेणं हे वास्तविक आता आजच्या कार्यक्रमाचं नियोजन आहे. त्याच्याविषयी वेगळं कुठलंही नियोजन आज नाही. जिल्हा परिषद लगेच दुसरी मोहीम आलेली आहे हातासमोर, जिल्हा परिषदेची कशी आपण काय मार्गदर्शन असणार म्हणून बघितलं असेल की शहराची निवडणूक संपल्यानंतर किंवा राज्याची निवडणूक संपल्यानंतर माननीय मुख्यमंत्री मोदयांनी राज्यातल्या सगळ्या नगरसेवकांच्यासाठी कॉमन सूचना दिलेल्या आहेत की लोकांच्यासाठी काम करा, पारदर्शी काम करा. हे या निमित्ताने सांगितलं. विजयाचा उन्माद करू नका, या तिन्ही गोष्टी माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेल्या आहेत. मला वाटतं आम्ही सगळेजण, म्हणजे मी पण त्याचा एक भाग आहे, म्हणजे देवेंद्र कोटेजी त्याचा भाग आहे. आमच्या सगळ्या लोकांनी प्रचंड मेहनत घेतली. देवेंद्र कोटेचे असतील, सचिनदादा असतील, आमच्या सगळ्या टीमला असतील, खास करून रोहिणीताई तळवळकर असतील, प्रचंड मोठी मेहनत घेतली. त्या मेहनतीचं फळ आपण बघताय की आता आज 87 नगरसेवकांची सोलापूर शहरातली एकत्रित अशी ऐतिहासिक बैठक आज या ठिकाणी होते आणि मला वाटतं सोलापूरच्या इतिहासातली पहिली एका पक्षाची एका वेळी 87 नगरसेवकांची पहिली बैठक होताना आज आपण सगळेजण पाहतो. जिल्हा परिषद सोबळावर लढणार निकष काय असतील 87 मध्ये पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे निकष काय? आता आजचा विषय पदाधिकारी निवडीचा नाही, निकष ठरवण्याचा नाही, महापौर ठरवण्याचा नाही, स्वीकृत ठरवण्याचा नाही. आज फक्त आणि फक्त स्नेहभोजन आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन आनंद साजरा करणं याच्या पलीकडचा कुठलाही विषय आजच्या बैठकीमध्ये नाही. महापालिकेला 75 पारचा नारा दिला होता. समितीमध्ये युती होणार का? युती होणार का? नाही, आपण पाहिलं की सोलापूर शहरामध्ये सुद्धा आमच्या सगळ्यांची भावना होती की महायुती व्हावी आणि ती महायुती झाली नाही. काही लोक म्हणजे आम्हाला अहंकार आहे आणि काही लोकांना अनावश्यक अहंकार झालेला आहे आणि त्याचा परिणाम आपण बघितला काय झाला. त्याचा म्हणून या लोकांच्या अहंकारापोटी MIM हा विरोधी पक्ष म्हणून आपल्या समोर आला. त्यामुळं भारतीय जनता पक्षाने पहिल्या दिवसापासून जी ठाम भूमिका ठेवली होती की आम्हाला महायुतीवर लढायची, परंतु महायुती कुणामुळे झाली नाही बघितलं आणि महायुती न करण्याची फळंही त्यांनी बघितलेली आहे. त्याच्यावर अधिक न बोलता मी एवढंच सांगेन, आताही आमची महायुती करण्याची इच्छा आहे, परंतु ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी करू, ज्या ठिकाणी नाही होणार त्या ठिकाणी आम्ही स्वतःच्या ताकदीवर लढू. आणि आजही आमचा संकल्प आहे अबकी बार जिल्हा परिषद में बीजेपी सरकार. भाऊ, पण आता अशी परिस्थिती आहे मी आज सरकारचं सांगितलं, सरकार आणण्यासाठी जो आकडा लागेल तो आकडा घेऊन येणार आणि जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकलेला आपल्याला दिसेल. 75 पारचा नारा दिला होता. भाऊ, अशी परिस्थिती आहे की दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत ते एकत्रितपणे लढतायत, त्यांनी त्याच्या अधिकृत घोषणा केलेल्या आहे. याचा परिणाम भाजपला किंवा आपल्या एकंदरीतच उमेदवारांवरती होईल का, काय वाटतंय? भारतीय जनता पक्ष या सगळ्यांच्या विरोधात खूप पूर्वीपासून लढत आलेला आहे. आता महायुतीमध्ये त्यातला एक घटक महायुतीमध्ये अजितदादांच्या रूपाने आहे. आता ते कुणा सोबत घेऊन लढतात, कसे लढतात याच्याशी मला वाटतं फार मोठा काही फरक पडण्याची आवश्यकता नाही. या जिल्ह्यामध्ये आपल्याला मी आजही सांगतो की भारतीय जनता पक्षाचे 13 जिल्हा परिषद सदस्य मागच्या वेळी होते. यावेळी भारतीय जनता पक्ष पूर्ण बहुमत घेऊन जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत येईल अशा पद्धतीची संकल्प करून आम्ही काम करतोय आणि मला वाटतं त्या संकल्पाच्या सोबत सोलापूर जिल्ह्यातली ग्रामीण भागातली जनता पण आमच्या सोबत राहील
आणि जे यश आम्हाला नगरपालिकेमध्ये मिळालं, जे यश आम्हाला महानगरपालिकेमध्ये मिळालं, तेच यश आम्हाला येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत मिळेल आणि बहुतांश सदस्य हे भारतीय जनता पक्षाला निवडून येईल.